कायदा परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी केलाय, त्याचं आम्ही 100% त्याचं अभिनंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो. आता इथं बसलेले जे आहेत दोन खास करून व्यक्ती, त्या ज्या पद्धतीने आरडाओरडा करून सगळ्या गोष्टी मांडतायत, संविधान सांगतायत, कायदा सांगतायत, पण या संविधानानुसार भाषिक प्रांतरचना जी झाली त्यानुसार महाराष्ट्र राज्याची भाषा ही मराठी आहे. तर जर का इथली अधिकृत भाषा मराठी आहे, मी महाराष्ट्रात राहतो, इथली सगळी जवळपास 80-90% जनता ही मराठी आहे, ही मराठी भाषेतनं संवाद करते. जर का तुम्ही इथं बाहेरच्या राज्यातनं इथं येता, पोटा पाण्यासाठी येता, स्वतःचं पोट भरण्यासाठी येता, तर तुम्हाला इथल्या लोकांशी संवाद साधावा लागतो, इथल्या लोकांशी सतत संपर्कात राहावं लागतं. भाड़े पे नहीं आता, ये वी इंडियन पीपल्स, हम भारत के नागरिक हैं, ये किसी राज ठाकरे की या किसी की ये संविधान हमें अधिकार देता है। यूपी वाला भाई हो, छत्तीसगढ़ का हो या बिहार का हो, राज ठाकरे तो क्या कोई भी रोक नहीं सकता। इसके बाप के घर की खेती नहीं है। हे ज्ञान हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान तिकडे तामिळनाडू केरळमध्ये जाऊन द्यायची हिंमत आहे का? महाराष्ट्र में डॉक्टर आणि त्यांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, भाषावर प्रांतरचना कोणी केली आहे. हे पुस्तक आहे बाबासाहेबांनीच लिहायला सांगितलेलं आहे कायद्यावर आधारित. आणि तुम्हाला सांगतो, ज्ञान पाजरायचं असेल तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं मला ऐकून घ्या. काय म्हणणं ऐकून घ्या, ते काय सांगायला, मी कायदा सांगायला उत्तर द्यायला सांगा. हा योगेशजी बोला, मला टॅक्सी चालकांची सुद्धा समस्या जाणून घ्यायची. हा प्लीज मी याच्यामध्ये बोललोय का? हा बोलत असताना मी बोललोय का? हा म्हणजे का बोलतो मग हा माणूस? बाबा, मी तुला कोण बोलायला? मी व्ह्यूअर्सला सांगत आहे, तुला नाही सांगत. तू एवढा मोठा कधी होऊन गेला? मी माझ्या व्ह्यूअर्स लाखो, एकदा बोलतात 1 लाख बोलतात, तुझा नेता बोलतोय तर 5,000 आवाज बंद करा, आवाज बंद करा. आवाज बंद करा. योगेशजी बोला. आवाज बंद करायला लय ताकद असते. अरे विलासजी, हा जो सदावर्ते माणूस आहे ना, हा भाजपचा पपेट शो आहे. ऐका, वैयक्तिक नको, आपण मुद्द्यावर बोला. समोर मग बोलायचं असेल तर माझ्यामध्ये बोलायचं नाही, मग मी बोलत असताना. योगेशजी प्लीज, विलासजी, महाराष्ट्र ऐकूया, आपण गंभीर विषयावर चर्चा करतो. हा प्लीज. तर विलासजी, तर इथे मराठी भाषेतनं संवाद जर मला साधायचा असेल किंवा माझ्याशी कोणाला साधायचा असेल आणि मला जर हिंदी भाषेत बोलायचं नसेल